students, welcome in SGMESP channel. This lecture is for the 11th standard. आपण हे जे लेक्चर घेतो हे 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ऑलरेडी आपण फिजिक्स सेक्शन फर्स्ट मधला पहिला चॅप्टर आपण तो जो चॅप्टर आहे तो युनिट्स अँड मेजरमेंट्स हा चॅप्टर आहे. ओके, त्याच्यामध्ये पाठीमागच्या लेक्चरला आपण जो पॉईंट पाहिला तो होता सिग्निफिकंट फिगर. त्याच्यानंतर आपण त्याचे रूल्स फॉर फाइंडिंग द सिग्निफिकंट फिगर हा पॉईंट आपण पाहिला. ह्या लेक्चरमध्ये आज आपण जो नवीन पॉईंट सुरू करतोय तो राउंडिंग ऑफ आहे. हा जो पॉईंट आहे तो राउंडिंग ऑफ आहे. हा मोस्टली इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर JEE. हा JEE नीटसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. इथं तो लिहिलेला पण आहे. हा व्हिडिओ पाहत असताना ह्याचे सगळे जे पॉईंट आहेत ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये प्रॉपरली राईट डाऊन करायचे वन बाय वन. आपण इथं वी आर टेकिंग द वन रूल. आय एम गोइंग टू एक्सप्लेन दॅट रूल. फॉर दॅट एक्सप्लेनेशन वी आर टेकिंग वन एक्झाम्पल. सो after first rule I will explain the example related to that first rule. पहिला रूल ज्यावेळी आपण घेऊ तो सांगितलं जाईल बोर्डवरती इथे लिहिलेलं आहे त्याचं एक्झाम्पल इथे. पण ज्यावेळी तुम्ही नोट्समध्ये लिहिणार आहे ॲट दॅट टाइम यू हॅव टू राईट फर्स्ट ऑफ ऑल द रूल दॅन द रिलेटेड एक्झाम्पल बिलो दॅट रूल. मग आपण लिहिताना कसं लिहायचं नोट्ससाठी पहिला रूल लिहायचा. इथे जे एक्झाम्पल सॉर्ट आउट करून दिलं जाईल जे एक्सप्लेन केलं जाईल ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये त्या रूलच्या खाली लिहून द्यायचं. आता राउंडिंग ऑफ आता थोडंसं मी त्यातला क्रम जरासा बदलला आहे. मी एरर्सनी पाठीमागे ठेवले. टाइप्स ऑफ एरर आय विल टीच आफ्टरवर्ड. डोंट वरी अबाउट दॅट. आय वॉज टेकन फर्स्ट सिग्निफिकंट फिगर. बिफोर सिग्निफिकंट फिगर वी लर्न ॲक्युरेसी, प्रिसिशन अँड अनसर्टन्टी इन मेजरमेंट. आपण हे पॉईंट पाहिले. त्याच्यानंतर आपण सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय पाहिली. परत रूल्स फॉर फाइंडिंग द सिग्निफिकंट फिगर अँड नेक्स्ट इज द राउंडिंग ऑफ. आता हे ह्याच्यामध्ये पण रूल्स बाय कन्व्हेन्शन. एखादा नंबर जो राउंडिंग ऑफ आपल्याला करायचा अप टू 2 डिजिट अप टू 3 डिजिट दिलेला नंबर हा 5 डिजिटमध्ये असेल 6 डिजिटमध्ये असेल मग त्याच्यामध्ये तो आपल्याला राऊंड ऑफ अप टू 2 डिजिट करायचा असेल किंवा 2 डिजिट अदरवाईज 3 डिजिट करायचं असेल तो देताना 7 अंकी 8 अंकी मोठी संख्या असेल तर त्याच्यासाठी कुठले रूल्स आहेत. त्यातले पहिले मला वाटतं 1 2 3 रूल हे तुम्ही किंवा ह्यातले सगळेच रूल तुम्ही मे बी 8th स्टँडर्डमध्ये लर्न केले असेल 9thमध्ये फॉर द अल्जेब्रा. 8वीच्या गणितामध्ये तुम्ही मे बी लर्न केले असेल बट फॉर द फिजिक्स वी हॅव टू लर्न इट अगेन. आपल्याला पुन्हा एकदा लर्न करायचे. तर बघा रूल्स बाय कन्व्हेन्शन म्हणजे सोप्या पद्धतीने आपल्या कन्व्हेन्शनसाठी दिलेले रूल्स आहेत. त्यातला पहिलाच आहे बघा. इफ द डिजिट टू बी ड्रॉप्ड इज लेस दॅन 5 दॅन द प्रिसिडिंग डिजिट इज लेफ्ट अनचेंज्ड. आता म्हणजे जो डिजिट आपल्याला ड्रॉप करायचा आहे ओके तो डिजिट त्याची आधी पण व्हॅल्यू बघायची की त्याची किंमत काय आहे. इफ द डिजिट टू बी ड्रॉप्ड इज लेस दॅन 5 जो डिजिट आपल्याला ड्रॉप करायचा आहे तो जर 5 पेक्षा लहान असेल तर त्या प्रिसिडिंग म्हणजे आधीचा नंबर त्याच्या आधीचा नंबर द प्रिसिडिंग डिजिट इज लेफ्ट अनचेंज. मग तिथं जो दिलेला नंबर आहे जो ड्रॉप करायचा आपल्याला तो आधी चेक करूया. तो जर 5 पेक्षा लहान असेल तर आपल्याला काय करायचं आहे म्हणजे जो नंबर आपल्याला ड्रॉप करायचा तो 5 पेक्षा लहान असेल तर त्याचा आधीचा नंबर तो आहे असा राहणार आहे. त्याच्यामध्ये कुठलाही फरक पडणार नाही. त्यासाठी जर आपण एक्झाम्पल घेतलं सपोज x इज इक्वल टू 7.82. आता मला काय करायचं आहे मला हा राऊंड ऑफ करायचा आहे अप टू दॅट 2 डिजिटपर्यंतच मला हा राऊंड ऑफ करायचा आहे. ओके मग आता इथं काय करायचं मला माझ्याकडे दिलेली हा संख्या किती 3 डिजिट आहे. आय वॉन्ट टू राऊंड ऑफ दॅट अप टू द 2 डिजिट. ओके आता ह्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट आहे मग आपल्याला इथपर्यंत त्याला राऊंड ऑफ केला पाहिजे. मग आता आपला रूल बघूया इथं कसा वापरायचा आपण. त्यासाठी हवं असेल तर आपण आणखीन एक एक्झाम्पल घेऊया. x इज इक्वल टू 3.94. ओके आता बघा याच्यामध्ये इफ द डिजिट टू बी ड्रॉप्ड इज आता इथं कुठला ड्रॉप करायचा आपल्याला ह्याला ड्रॉप करायचा. दॅट नंबर वी हॅव टू ड्रॉप करायचा म्हणजे तो घ्यायचा नाही आपण कॅल्क्युलेशनमध्ये. द डिजिट टू बी ड्रॉप्ड इज लेस दॅन 5. आता हा जर बघितला आपण तर हा लेस दॅन 5 आहे का. येस 2 इज लेस दॅन 5. सिमिलरली दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये बघितलं 4 इज ऑल्सो लेस दॅन 5. हे दोन्ही पण 5. मग आपल्याला काय करायचं आहे द प्रिसिडिंग डिजिट त्याच्या आधीचा जो डिजिट आहे त्याच्यामध्ये काय बदल होणार आहे का किंवा त्याच्यामध्ये तो आहे असा ठेवायचा आहे का तो कमी करायचा आहे का तो वाढवायचा हे बघायचं आपल्याला. बघा इफ द डिजिट टू बी ड्रॉप that digit we have to going to drop. Okay, is less than 5. Yes, we can see 2 is the less than 5. That the preceding
अनचेंज, म्हणजे ह्याच्या आधीचा जो आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. दॅट डिजिट विल रिमेन ॲज इट इज. पहिल्या एक्झाम्पलच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर हा आपल्याला ड्रॉप करायचा आहे, आपल्याला इथपर्यंत 2 डिजिटपर्यंत राऊंड ऑफ काढायचा आहे. ओके, त्याच्यामध्ये काय आपण हा चेक केला, ज्या डिजिटला ड्रॉप करायची त्याची किंमत बघितली, त्याची किंमत 5 पेक्षा लहान आहे, त्यामुळे काय होणार आहे त्याच्या आधीचा जो डिजिट आहे व्हॉट एव्हर इज देअर तो कसा राहील, इट विल लेफ्ट अनचेंज, त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. मग आपण हाच नंबर राऊंड ऑफने कसं लिहिणार आहे, राऊंडेड ऑफ हा जो आपला नंबर मिळतो या पद्धतीने होईल, इट विल बी 7.8. ओके, त्याच पद्धतीने इथं पण बघूया, आपल्याला हा नंबर ड्रॉप करायचा आहे, तो 4 आहे, तो 5 पेक्षा लहान आहे. आत्ताच आपण पहिला रूल बघितला, जर जो नंबर आपल्याला ड्रॉप करायचा आहे तो 5 पेक्षा लहान असेल तर त्याच्या आधीचा नंबर तो ॲज इट इज राहणार. ओके, मग हा जो आपला दिलेला हा जो नंबर आहे त्याचा आपल्याला काय करायचं आहे, राऊंडेड ऑफ काढायचं. मग आपण असं म्हणू शकतो की दॅट नंबर इज राऊंडेड ऑफ, आपण त्याची किंमत लिहून घेऊया इथे, आणि इज राऊंडेड ऑफ. आता ही किती येणार आहे, 3.9. ओके, हा झाले फर्स्ट रूल. आता तुम्ही भरपूर टाईपचे एक्झाम्पल घेऊ शकता, पण आपण काय करतोय सिलेक्शन करताना असेच एक्झाम्पल घेतोय की जे त्या रूलशी रिलेटेड आहे. बघा, पहिला रूल परत एकदा सांगते, इफ द डिजिट टू बी ड्रॉप्ड इज लेस दॅन 5 दॅन द प्रिसिडिंग डिजिट इज लेफ्ट अनचेंज. हा डिजिट आहे आपल्याला ड्रॉप करायचा, इथं मी कलर चॉक वापरलेला आहे, तो ड्रॉप करायचा आहे. त्याला आपण चेक केला, तो 5 पेक्षा लहान आहे. तो जर 5 पेक्षा लहान असेल तर त्याच्या आधीचा, ओके, त्याच्या पाठीमागचा, प्रिसिडिंग म्हणजे मागचा, त्याच्या आधीचा असं नाही होणार, त्याच्या पाठीमागचा, म्हणजे इथं हा जर आपण फर्स्ट म्हणला तर हा ह्याच्या पाठीमागचा, प्रिसिडिंग मागचा, त्याच्या मागचा जो नंबर आहे, जो डिजिट आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही, तो ॲज इट इज राहणार आहे. मग आपला हा जो नंबर आहे 7.82 इज राऊंडेड ऑफ 7.8. ओके, हियर 3.94 इज राऊंडेड ऑफ 3.9. आता हे जे एक्झाम्पल आहे त्यात आपण 2 एक्झाम्पल घेतले, एक्झाम्पल नंबर फर्स्ट, एक्झाम्पल नंबर सेकंड. हे जे एक्झाम्पल आहे ते कोणासाठी, फर्स्ट रूलसाठी. आपण जो पहिला रूल बघितला त्याच्यासाठीचं एक्झाम्पल आहे फर्स्ट आणि सेकंड, इथे छोट्या रोमननी टाकले होते. ओके, आता सेकंड रूल बघूया आपण. सेकंड रूलचे बघा एक्झाम्पल इथे लिहिते, तुम्ही हे रूल्स ह्या रूलच्या खाली त्याचे रिलेटेड एक्झाम्पल इथं प्रॉपरली तुम्ही लिहून घ्या. आता बघा, इफ द डिजिट टू बी ड्रॉप्ड इज मोर दॅन 5 दॅन द प्रिसिडिंग डिजिट इज रेज्ड बाय 1. आता आपण हा जो बघितलेला त्याच्या कम्प्लिटली अपोजिट दुसरा रूल आहे आपला, त्यामुळे आपल्याला जर पहिला रूल कळला तर डेफिनेटली आपल्याला दुसरा रूल कळणार आहे. आणि इथे ज्या मॅक्झिमम कंडिशन आहे त्या सगळ्या रिलेटेड टू 5. जो नंबर आपल्याला ड्रॉप करायचा आहे त्याला प्रत्येक वेळेस आपल्याला चेक करायचा आहे, त्याच्या आधीचा पण नंबर चेक करायचा आहे, परत त्या नंबरला फॉलो करणारा पुढचा जो नंबर आहे तो पण चेक करायचा आहे, आणि त्याच्यानुसार आपल्याला त्या दिलेल्या नंबरमधून आपल्याला त्या दिलेल्या नंबरचं काय करायचं, आपल्याला राऊंडिंग ऑफ त्याचं आपल्याला फाइंड आउट करायचं. बघा, आता इथं जो परत एकदा रूल बघूया, इफ द डिजिट टू बी ड्रॉप्ड इज मोर दॅन 5, जो डिजिट आपल्याला ड्रॉप करायचा तो जर 5 पेक्षा जास्त असेल दॅट द प्रिसिडिंग डिजिट इज रेज्ड बाय 1. मग त्याच्यामध्ये काय होणार आहे की त्याच्या आधीचा त्याच्या पाठीमागचा ज्याला ड्रॉप करायचा त्याच्या पाठीमागचा जो नंबर आहे तो कितीने वाढणार आहे, इट विल गोइंग टू रेज बाय 1. त्यासाठी आपण एक्झाम्पल घेऊया इथं, x is equal to 6.89 and another example is 12.37. ओके, आता आपल्याला काय करायचं तर राऊंडिंग ऑफ करायचं आपल्याला. तर ह्याच्यामध्ये आपण बघूया, आता आपल्याला हा नंबर आहे हा ड्रॉप करायचा आहे. थोडंसं मी खाली घेते, कुठलेही तुम्ही नंबर घ्या काही फरक पडत नाही त्याच्यामध्ये. ओके, आता पहिलं एक्झाम्पल इथे बघा, 2-2च एक्झाम्पल घेतले. ओके, आपल्याला हा जो नंबर आहे हा काय करायचा आहे, ड्रॉप करायचा आहे, हा आपल्याला घ्यायचा नाही. ओके, मग त्याच्या आधीचा त्याच्या पाठीमागचा जो नंबर आहे त्याच्या पाठीमागचा किंवा आपण म्हणूया प्रिसिडिंग नंबर जो आहे त्याच्या, आता हा सुरुवातीला असणार आहे त्याच्यानंतर हा असणार आहे, म्हणजे ह्याच्या आधीचा किंवा आपण असं म्हणूया ह्याच्या पाठीमागचा
जो नंबर आहे त्याच्या पाठीमागचा तो नंबर जो आहे तो 8 आहे. ओके, आता इथे आपण काय सांगतो बघा, इफ द डिजिट इज टू बी ड्रॉप्ड इज मोर दॅन 5. हा जो आपल्याला ड्रॉप करायचा आहे हा नंबर आहे, हा कुणापेक्षा जास्त आहे, हा 5 पेक्षा जास्त आहे. आपल्याला नंबर 2 इथेच कळतो. दॅन द प्रिसिडिंग, त्याच्या पाठीमागचा. ओके, दॅन द प्रिसिडिंग डिजिट इज रेज्ड बाय 1. म्हणजे हा जो डिजिट आहे हा कितीने वाढणार आहे, हा 1 ने वाढणार आहे. मग आपण असं लिहू शकतो, दॅट नंबर इज राउंडेड ऑफ. आता इथं बदल होणार, इट विल बी 6.9. सिमिलरली आता हा जो आहे हा आपल्याला काय करायचा आहे, हा आपल्याला ड्रॉप करायचा आहे. ओके, आणि प्रिसिडिंग हा जो डिजिट प्रिसिडिंग जो आहे तो कुठला आहे, 3 आहे. मग आपल्याला काय सांगितलं, हा जो ड्रॉप करायचा आहे हा कोणापेक्षा मोठा आहे, इट इज ग्रेटर दॅन 5 आपल्याला दिसते. मग जर हा 5 पेक्षा मोठा असेल तर प्रिसिडिंग डिजिट, ओके, त्याच्या मागचा इथं त्याच्या आधीचा जो नंबर आहे इथं 12.37 हा जो प्रिसिडिंग आहे, हा जो असणार आहे हा कुठला प्रिसिडिंग डिजिट असणार आहे. हा जो आहे तो 1 ने वाढणार आहे. इट इज गोइंग टू रेज बाय 1. आपण हाच नंबर करत असताना लिहू शकतो, हे मी तुम्हाला कळण्यासाठी इज ग्रेटर दॅन 5 लिहिले. 12.37 इज राउंडेड ऑफ 12.4. ओके, मग आता हाच नंबर आपला राउंडेड ऑफ कसा होणार आहे, 12.4. आता पहिला रूल आणि दुसरा रूल जर आपण बघितला तर ते दोन्ही एकमेकांच्या अपोजिट आहे. जर तुम्हाला पहिला व्यवस्थित कळला असेल तर दुसराही तुम्हाला तितकाच असणार आहे. दोन्हीमध्ये अपोजिट कंडिशन. एकामध्ये काय, जो नंबर आपल्याला ड्रॉप करायचा आहे तो 5 पेक्षा जास्त असेल तर इथं असणारा जो प्रेसिडिंग डिजिट आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही, तो ॲज इट इज राहील. परत जो नंबर, आता ह्याच्या अपोजिट कंडिशन काय, इथं जो नंबर आहे ड्रॉप करणारा तो 5 पेक्षा लहान आहे. मग इथं अपोजिट कंडिशन काय असणार आहे की जो नंबर आपल्याला ड्रॉप करायचा तो 5 पेक्षा मोठा असेल तर प्रेसिडिंग डिजिट हा जो आहे इथं प्रेझेंट असणारा तो डिजिट त्याच्यामध्ये बदल होणार आहे. इट इज गोइंग टू रेज बाय 1. हा जो डिजिट असणार आहे हा कशाने बदलणार आहे, एक बदलणार आहे, किंवा आपण असं म्हणूया की हा डिजिट रेज्ड बाय 1, त्याच्यामध्ये आपण 1 ॲड करायचं आहे. आणि हा तर आपण ड्रॉपच केला, मग आपण इथे नवीन डिजिट लिहिणार आहे. मग हा 6.89. ओके, हा जो आहे आपण काय करतोय, ड्रॉप करतोय, पण हा 5 पेक्षा मोठा आहे, त्यामुळे इथं असणारा प्रेसिडिंग डिजिट जो आहे तो काय होणार आहे, 8 + 1 इट विल बी 9. मग आपल्याला इथं जे आन्सर मिळणार आहे ते ह्याच्याशी रिलेटेड असणार आहे, इट इज 6.9. सिमिलरली इट इज 12.37. that number is going to drop, which it is greater than 5, it is more than 5. So we are not thinking about this number. Okay, it is we have to drop. Then preceding digit is 3, that 3 + 1 it will become 4. Then we will get the rounded off is there 12.4, it is 6.9. Whatever the rule second is, that is completely second is there, that second is opposite to the first one. What is in first one? See the number, that number you have to drop. If that number is less than 5, here we can say 2 is the less than 5, then the preceding of that 2 is the 8. ह्याच्या आधी येणारा हा आहे, preceding is that 8. that number will not change, it will left as it is, it will remain unchanged. Otherwise that digit left unchanged. ह्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. हा जो आहे आपल्याला ड्रॉप करायचा. इथं पण बघितलं तर हा नंबर 5 पेक्षा लहान आहे, हा आपल्याला ड्रॉप करायचा आहे. त्यामुळे ह्याच्या इथं असणारा जो प्रेसिडेंट डिजिट आहे तो 9 आहे, त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. ओके, दीज आर द फर्स्ट 2 रूल. हे दोन्ही रूल एका पाठोपाठ लिहून घ्या आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे त्याचे एक्झाम्पल मधून तुम्ही तिथं लिहू शकता. नाउ लेट मी सी द थर्ड नंबर एक रूल. आता आपण तिसरा रूल बघूया काय येतो. बघूया आपला तिसरा रूल जो आहे पुढे. सी इट, इफ द डिजिट टू बी ड्रॉप्ड इज 5 followed by the digits other than 0, then the preceding digit is raised by 1. Then the preceding
सिमिलरली त्यासाठी सुरुवातीला आपल्याला एक एक्झाम्पल घेतलं पाहिजे. हिअर एक्झाम्पल इज इक्वल टू आता बघा, आता हे कळलं पाहिजे की कुठल्या नंबर आपल्याला ड्रॉप करायचं, किती नंबर पर्यंत आपल्याला राऊंड ऑफ करायचं. तुम्हाला एक्झाम्पल मध्ये दिलं जाणार आहे राऊंड ऑफ करा, तिथं दिलंच आहे किती डिजिट पर्यंत राऊंड ऑफ करायचं. बघा, इफ द डिजिट टू बी ड्रॉप्ड इज 5. ओके, आता जो डिजिट आपल्याला ड्रॉप करायचा तो 5 आहे. इथं आपण बघितलं की तो जो आहे तो 5 आहे. अँड दॅट 5 हा 5 कुणाला फॉलो करतोय? दॅट 5 इज फॉलोड बाय डिजिट्स अदर दॅन 0. म्हणजे हा जो आहे हा आपल्याला काय करायचं, ड्रॉप करायचा. ह्याच्या आधी जो येणार आहे तो 3 असणार आहे, तर 3 इज देअर. आणि हा कोणाला फॉलो करतोय? हा जो आहे हा 1 आहे. हा जो नंबर आहे दॅट नंबर इज लेस दॅन 0. म्हणजे काय? दॅट नंबर इज नॉट अ 0, दॅट नंबर इज अदर दॅन 0. म्हणजे ह्याचा अर्थ काय? जो नंबर तुम्हाला ड्रॉप करायचा आहे तो 5 असेल. ओके, 5 आहे आणि तो कुणाला फॉलो करतोय? अदर दॅन 0. 0 सोडून दुसरा कोणता नंबर इथं प्रेझेंट असेल तर त्यावेळेस बघा, अदर दॅन 0 आपल्याला असं सांगितलं, जर तो 0 नसेल आणि दुसरा कुठलाही नंबर असेल त्यावेळी ह्याच्या आधी येणारा जो नंबर आहे 3, दॅट द प्रिसिडिंग डिजिट इज रेज्ड बाय 1. मग हा जो इथला हा ह्याच्या आधीच आहे, हा ह्याला फॉलो करतो. ओके, बघा आपल्याला ड्रॉप करायचा तो 5, पण 5 कोणाला फॉलो करतोय? म्हणजे इकडे हा 1 जो आहे 5 ज्याला फॉलो करतो, सिरियल फॉलोड बाय द डिजिट, हा 5 कोणाला फॉलो करतोय? अशा नंबरला की तो 0 नाहीये. 0 सोडून कोणताही नंबर आहे त्याला तो फॉलो करतो. त्यावेळी 5च्या जो नंबर 5च्या आधी आहे, प्रिसिडिंग आहे, 5च्या आधी आलेला आहे, तो नंबर इज दॅट नंबर इज रेज्ड बाय 1. इट इज सो सिम्पल, नॉट अ कॉम्प्लिकेटेड. फक्त समजून घ्या. परत एकदा सांगते, इफ द डिजिट टू बी ड्रॉप्ड इज 5. ओके, आपल्याला जो ड्रॉप करायचा तो 5 नंबर आहे, तो जो डिजिट आहे तो 5 आहे आपण काढलो. ओके, परत तो जो 5 कोणाला फॉलो करतोय? हा कोणाला फॉलो करतोय? अशा नंबरला की जो 0 नाही. मग आपण इथे चेक केलं की इथं इट इज नॉट अ 0. 5 फॉलोड बाय द डिजिट्स अदर दॅन 0. म्हणजे इथं जर 0 नसेल, दुसरा कोणताही नंबर असेल त्यावेळी द नंबर प्रिसिडिंग टू द ड्रॉप्ड नंबर, ज्या नंबरला आपल्याला ड्रॉप करायचा त्याच्या आधीचा नंबर, प्रिसिडिंग आधीचा, दॅन द प्रिसिडिंग डिजिट इज रेज्ड बाय 1. इथं जो नंबर आपल्याला मिळणार आहे तो इज राउंडेड ऑफ. बघा, जो ड्रॉप करायचा आहे तो 5. ओके, परत तो 5 कुणाला फॉलो करतोय? द नंबर अदर दॅन 0. 0 नसून कोणताही नंबर आहे तो त्याला फॉलो करतो. दॅन द नंबर प्रिसिडिंग दॅन 5. 5च्या आधी आलेला जो 3 आहे तो जो आहे तो इट इज रेज्ड बाय 1. तो 1 ने वाढणार. म्हणजे इथं आपल्याला जो नंबर मिळेल, बघा रूल सोपे आहे, हार्ड असे काही नाही. मोस्टली रूल्स हे आपल्याला स्टेट बोर्डचा जर तुम्ही पेपर लिहिला तर त्याच्यामध्ये रूल्स विचारले जाऊ शकतात. पण ज्यावेळी आपण MCQ JEE नीटसाठी सॉल्व करणार आहे त्यावेळी आपल्याला राउंडेड ऑफ आपल्याला एक्झाम्पलच येणार आहे. मग त्यासाठी ते रूल्स आपल्याला समजलेले असावेत, आपले ते लक्षामध्ये असावे. आता इथे बघा हा एक्झाम्पल आहे, त्यासाठी आपण आणखीन एक एक्झाम्पल घेऊया. हिअर वी हॅव द अनदर एक्झाम्पल. आपल्याकडे आणखीन एक एक्झाम्पल आहे. बघा, आता जो ड्रॉप करायचा आहे तो कुठला नंबर आहे? दॅट नंबर वी हॅव टू ड्रॉप. ओके, हा जो नंबर आहे हा कोणाला फॉलो करतोय? 8 ला फॉलो करतोय. ओके, दॅट नंबर इज फॉलोड बाय द डिजिट. हा जो 8 आहे इट इज नॉट अ 0, अदर दॅन 0. 0 सोडून जर इथं कोणताही नंबर असेल तर 5च्या आधीचा प्रिसिडिंग नंबर इट इज रेज्ड बाय 1. म्हणजे हा जो नंबर आहे हा कितीने वाढणार आहे? इन दॅट नंबर वी हॅव टू ॲड 1. या नंबरमध्ये आपल्याला काय करायचं? 1 करायचं. का ह्याच नंबरमध्ये? कारण हा नंबर प्रिसिडिंग आहे. कुणाचा? ज्या नंबरला आपल्याला ड्रॉप करायचा आहे त्याचा प्रिसिडिंग नंबर आहे, त्याच्या आधीचा हा नंबर आहे. जो नंबर आपल्याला ड्रॉप करायचा तो 5 आहे, हे आपण चेक केलं. परत हा नंबर कुणाला फॉलो करतोय? हा नंबर 0 सोडून इथं 8 आहे, 0 नाही आहे. दॅट 5 इज फॉलोड टू अ डिजिट अदर दॅन 0. 0 सोडून कोणत्याही डिजिटला जर हा 5 ज्याला आपल्याला ड्रॉप करायचा आहे तो 5 आहे, तो जो डिजिट आहे तो 5 आहे, तो आपल्याला ड्रॉप करायचा आहे. तो कोणाला फॉलो करतोय?
कोणत्याही नंबरला त्यावेळेस 5च्या आधीचा जो नंबर आहे प्रिसिडिंग नंबर तो 1 ने वाढणार आहे. म्हणजे इथे आपल्याला याचं उत्तर जे मिळेल ते असं असेल इज राउंडेड ऑफ इन दॅट चेन विल बी देअर 6.8. बघा आता इथे आपण दोन एक्झाम्पल घेतले. दोन्ही एक्झाम्पलमध्ये आपण काय केलंय 5 ज्याला ड्रॉप करायचं दोन्हीमध्ये जो आहे जो नंबर आपल्याला ड्रॉप करायचा तो 5 आहे हे आपण चेक केलं. दोन्ही ठिकाणी हा जो 5 हा कुणाला फॉलो करतोय 0 सोडून दुसरे नंबर आहे तिथं डिजिट्स अदर दॅन 0. इथं 1 आहे इथं 8 आहे. ओके मग त्याच्यामध्ये परत कुठे बदल होणार आहे ह्या कंडिशनमुळे प्रिसिडिंग नंबर दोन्ही एक्झाम्पलमध्ये 5च्या आधी येणारे जे नंबर आहेत कोणते पण असतील 5च्या आधी येणार इथं जो आहे प्रिसिडिंग जो आहे 5च्या आधी येणारा 3 आहे इथं 5च्या आधी येणारा प्रिसिडिंग 7 आहे. ते दोन्ही नंबर दॅट नंबर्स आर रेज्ड बाय 1. दोन्ही नंबर 1 ने वाढणार आहे. मग आपल्याला 16.351 इज राउंडेड ऑफ 16.4. ओके हियर 6.758 is rounded off 6.8. ओके सो दिस वे वी आर गेटिंग द आन्सर. आता हे जे एक्झाम्पल आहे 3 नंबरचे असं एक्झाम्पल आहे खालचा पार्ट आहे मी तो रस करते. आता आपण 4 नंबरचं रूल आणि 5 नंबरचं रूल आहे ते बघूया काय रूल आहे. ओके हियर आय एम रायटिंग द 4 नंबर ज्या आपल्याला खाली त्याचे एक्झाम्पल घेऊन घ्या म्हणजे ते सोपं पडेल. नेक्स्ट बघा इफ द डिजिट टू बी ड्रॉप्ड इज 5 or followed by zeros, then preceding digit left unchanged, if it is even. आता ह्याच्यासाठी सगळ्यात आधी काय घेऊया आपण एक एक्झाम्पल घेऊया. आणि त्याच्यानंतर आपण बघूया की आता बघा सोपा आहे हा म्हणून परत एकदा वाचते. इफ द डिजिट टू बी ड्रॉप्ड इज 5. आता हा जो आहे हा आपल्याला ड्रॉप करायचा. ओके 5 अँड दॅट हा कोणाला फॉलो करतो इट इज फॉलो बाय द 0. हा कोणाच्या पाठीमागे 0च्या पाठीमागे प्रेझेंट आहे. ओके फॉलोड बाय 0. ओके दॅन द प्रिसिडिंग डिजिट लेफ्ट अनचेंज्ड. मग ह्याच्या आधी जो येणार आहे ह्याच्या आधी जो डिजिट येणार आहे तो काय असणार आहे प्रिसिडिंग असणार आहे. इट विल लेफ्ट अनचेंज्ड इफ इट इज इव्हन. आता ह्याच्यामध्ये थोडासा ट्विस्ट घ्यायचा आपल्याला. काय करायचं बघा हा जो आपल्याला नंबर दिला इथं पुन्हा एकदा लिहून घेते 3.50. आता आपल्याला चेक करायचं काय जो मला ड्रॉप करायचा तो 5 मला कळले. ओके परत हा 5 कुणाला फॉलो करतोय 0ला फॉलो करतो ते पण मला कळलं. पण इथं जो 5चा प्रिसिडिंग नंबर आहे तो मला चेक करायचा तो इव्हन आहे का ऑड आहे. जर तो इव्हन असेल तर त्याला एक वेगळी कंडिशन आहे आणि जर तो ऑड असेल तर त्याला दुसरी कंडिशन आहे. मग ह्याच्यामध्ये काय सांगितलं बघा आधी काय चेक करूया. आपल्याला जो ड्रॉप करायचा तो 5 आहे करेक्ट. तो 5 कोणाला फॉलो करतो 0ला करतो ठीक आहे. आता आपल्याला हे चेक करायचं की या 5च्या आधीचा जो नंबर आहे द प्रिसिडिंग नंबर ऑफ ए 5 इज इट इव्हन और इज इट ऑड. जर तो इव्हन असेल तर एक कंडिशन असेल आणि जर तो ऑड असेल तर तिथे वेगळी कंडिशन आहे. म्हणजे आपल्याला आतापर्यंत आपण काय फक्त 5 बघत होतो ड्रॉप करणारा नंबर. आपण किती रूल पाहिले आतापर्यंत 3 पाहिले. त्याच्यामध्ये जो नंबर आपल्याला ड्रॉप करायचा तो 5 आहे का 5 पेक्षा लहान असेल तर प्रिसिडिंग नंबरमध्ये बदल होत होता. 5 पेक्षा मोठा असेल तरी प्रिसिडिंग नंबरमध्ये बदल होत होता. आता आपल्याला परत त्याच्यानंतर आपण तिसरा रूल बघितला. तिसऱ्या रूलमध्ये काय बघितलं आपण जो नंबर आपल्याला ड्रॉप करायचा तो 5 आहे. ओके आणि हा नंबर जो आहे हा कुणाला फॉलो करतोय अदर दॅन 0 कडून कोणत्याही नंबरला जर फॉलो करत असेल त्यावेळी प्रिसिडिंग नंबर काय होतं की इट इज रेज्ड बाय 1. आता इथं आपल्याला प्रिसिडिंग 3 कंडिशन आता इथं आपल्याला लागू करायचे. त्यानंतर प्रिसिडिंग नंबरमध्ये बदल होणार. ओके बघा परत एकदा वाचते. इफ द डिजिट टू बी ड्रॉप्ड इज 5 और 5 आहे करेक्ट और 5 फॉलोड बाय द 0. हा कोणाला फॉलो करतो 0ला फॉलो करतो. ओके दॅट प्रिसिडिंग डिजिट इज लेफ्ट अनचेंज्ड इफ इट इज इव्हन नंबर. म्हणजे या 5चा जो प्रिसिडिंग नंबर आहे 5च्या आधी आलेला जो नंबर आहे तो इव्हन असला पाहिजे. आपण इथं बघितलं तर हा जो आहे हा कुठला नंबर आहे इव्हन नंबर आहे. 2 हा इव्हन आहे. इव्हन नंबरसाठी आपल्याला माहिती आहे युनिट प्लेसला दिलेल्या नंबरच्या कुठल्याही युनिट प्लेसला 0 असेल 2 असेल 4 असेल 6 असेल 8 असेल तर त्या पूर्ण नंबरला आपण काय म्हणतो इव्हन नंबर म्हणतो. ओके मग इथं काय होणार आहे जर हा नंबर प्रिसिडिंग नंबर इव्हन असेल तर तो नंबर दॅट नंबर विल रिमेन ॲज इट इज. त्यामुळे तो कसा आहे
2. आता इथं आपल्याला जो राऊंडेड ऑफ मिळाला तो किती मिळाला 3.2 मिळाला. आपण ह्याच्यासाठी आणखी एक एक्झाम्पल केला x = 12.650. परत बघूया जो नंबर आपल्याला ड्रॉप करायचा आहे तो कुठला 5. हा काय करायचा आपल्याला ड्रॉप करायचा. ओके आता हा कोणाला फॉलो करतोय हा 0ला फॉलो करतो. ओके त्याच्यानंतर मग त्याच्या आधीचा नंबर कुठला आहे प्रिसिडिंग तो जो आहे तो 6 आहे. पण आपण 6 हा नंबर इव्हन आहे का ऑड आहे आपल्याला माहिती आहे. आताच आपण सांगितलं हा जो आहे हा 6 काय इव्हन नंबर आहे आपल्याला माहिती आहे. मग ह्याच्यामध्ये काय होणार आहे जर हा इव्हन असेल तर प्रिसिडिंग नंबर विल रिमेन सी देअर दॅट प्रिसिडिंग डिजिट लेफ्ट अनचेंज्ड इफ इट इज इव्हन. जो प्रिसिडिंग जर इव्हन असेल तर तो प्रिसिडिंग नंबर आहे असाच राहणार आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. आपल्याला ह्याचं जे उत्तर मिळेल ते असेल या पद्धतीने इज राउंडेड ऑफ हियर 12.6 हा त्याचं उत्तर झालं. ओके बघितलं जे नंबर ड्रॉप करायचे तो 5 आहे. तो जो 5 नंबर आहे तो 0ला फॉलो करतो. मग त्या 5च्या आधी जो येणारा प्रिसिडिंग नंबर आहे तो आपण बघायचा इव्हन आहे का ऑड आहे. आता आपल्याला दिलेली कंडिशन इव्हनसाठी दिली पुढच्या रूपमध्ये ऑडसाठी आहे. हा जर इव्हन असेल तर हा प्रिसिडिंग डिजिट आहे ह्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. दॅट प्रिसिडिंग डिजिट विल रिमेन ॲज इट इज तो आहे असं राहतो. बघा इथं 3 नंबरचा रूल आहे त्याचे 2 एक्झाम्पल 4 नंबरचा रूल आहे त्याचे 2 एक्झाम्पल. आता आपण शेवटचा रूल बघूया ह्यातला. इथे जे एक्झाम्पल्स आहेत मी रफ करते. आता आपला राहिलेला 5th नंबरचा रूल आहे तो पाहूया आपण. ओके इथं जर इफ द डिजिट टू बी ड्रॉप्ड इज 5 or 5 followed by zeros then the preceding digit is raised by 1 if it is odd. आता ह्या ठिकाणी काय होणार आहे आपल्याला परत सेम कंडिशन आहे फक्त प्रिसिडिंग डिजिट इव्हन आहे का ऑड आहे एवढंच आपल्याला बघायचं. मग त्यासाठी एक्झाम्पल घेऊया. ओके आता इथे जर आपण बघितलं नंबर इव्हन तुम्ही इथं कुठले आणखी एखादं एक्झाम्पल हवं असेल तर घेऊया काही फरक पडत नाही. आता मी जरा 3 एक्स्ट्रा एक्झाम्पल केले. आता हे दोन्ही एकमेकांच्या क्लोज आहे बघा. हा 4 नंबरचा रूल आहे त्याचे एक्झाम्पल आहे आणि इथे जे एक्झाम्पल आहे ते 5 नंबरच्या रूलचे. 4 आणि 5 एकमेकांना अपोजिट आहे. इव्हन अँड ऑड कंडिशन सेम आहे. इव्हन असेल हा इव्हन असलं पाहिजे. प्रिसिडिंग नंबर जर इव्हन असेल तर प्रिसिडिंग नंबरमध्ये कुठलाही बदल होत नाही. रूलप्रमाणे जाऊया. इफ द डिजिट इज टू बी ड्रॉप आता आपल्याला ज्याला ड्रॉप करायचं तर कुठला आहे हा जो आहे आपल्याला ड्रॉप करायचा 5 ड्रॉप आहे. ओके हा 5 आहे. ओके परत हा 5 कोणाला फॉलो करतो इट इज फॉलोड फ्रॉम 0 हा 0ला फॉलो करतो. करेक्ट. दॅन द प्रिसिडिंग ह्याचा प्रिसिडिंग डिजिट आहे तो कोण आहे तो आपल्याला चेक करायचा. दॅन द प्रिसिडिंग डिजिट इज रेज्ड बाय 1 इफ इट इज ऑड. आता ह्याचा प्रिसिडिंग डिजिट म्हणजे ह्याच्या आधी आलेला जो डिजिट आहे तो ऑड आहे का इव्हन आहे. इव्हनसाठी आपण बघितलं. आता इथे तो ऑड आहे. जर तो ऑड असेल दॅट टाइम द प्रिसिडिंग डिजिट इज रेज्ड बाय 1 म्हणजे इथं आपल्याला जे मिळणार आहे हा 7 आहे. हा 7 न राहता त्याच्यामध्ये काय होणार आहे +1 होणार आहे म्हणजे 3.8 म्हणजे हा दिलेला नंबर 3.750 इज राउंडेड ऑफ. आता इथं जे त्याचा राउंडेड ऑफ होणार आहे इट इज 3.8. ओके सिमिलरली इथं बघा इफ द डिजिट टू बी ड्रॉप जो ड्रॉप होणार आहे तो 5 आहे. ओके ह्याला आपल्याला ड्रॉप करायचा आहे तो 0ला फॉलो करतो. करेक्ट. नेक्स्ट त्याचा प्रिसिडिंग डिजिट आहे तो चेक करायचा आहे तो ऑड आहे का तर तो ऑडच आहे आपल्याला समजेल. दॅट नंबर इज ऑड नंबर 3 1 7 5 9 हे जे नंबर आहेत हे सगळे ऑड नंबर आहेत हे आपल्याला माहिती आहे. हा ऑड आहे आपण चेक केला. हा जर ऑड असेल तर प्रिसिडिंग डिजिट इज रेज्ड बाय 1 तो 1 ने वाढणार आहे. हा जो नंबर आहे इज राउंडेड ऑफ इट विल बी 9.4. सिमिलरली जो ड्रॉप करायचा आहे तो 5 आहे. ओके दॅट नंबर वी हॅव टू ड्रॉप जो तो ज्याला फॉलो करतो तो 0 आहे. ओके त्याच्या आधीचा प्रिसिडिंग जो आहे तो 1 आहे. प्रिसिडिंग डिजिट इज 1. दॅट प्रिसिडिंग digit is even or odd. It is odd. Then we have to raise by
जो नंबर आपल्याला ड्रॉप करायचा आहे तो नंबर 5 आहे. ओके, तो कोणाला फॉलो करतो? तो 0 ला फॉलो करतो. त्याच्या आधी येणारा जो नंबर आहे तो 1 आहे आणि तो जो आहे तो प्रिसिडिंग डिजिट आहे. तो आता आपण बघितलं की तो ऑड आहे. ऑड जर असेल तर आपल्याला तो 1 ने वाढवायचा आहे. दॅट मीन्स हियर 8.150 is rounded off. Is rounded off 8.2. आता जर एक चौथा आणि पाचवा रूल जर आपण बघितला तर हे जे दोन्ही रूल आहेत हे एकमेकांना अपोजिट आहेत. याच्यामध्ये कंडिशन सेम आहे. कंडिशन ज्या आहेत त्या जो नंबर आपल्याला ड्रॉप करायचा तो 5 असावा, तो 0 ला फॉलो करणारा असावा करेक्ट, आणि त्याच्या आधीचा जो प्रेसिडिंग डिजिट आहे तो इव्हन असेल तर प्रेसिडिंग नंबर ॲज इट इज राहील, त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. आणि प्रेसिडिंग नंबर जर ऑड असेल तर दॅट प्रेसिडिंग नंबर इज रेज्ड बाय 1. ओके, सो हियर this point is very important for GE whenever you are going to solve the example. आता ह्याच्यातले 5 रूल आहेत ते फक्त शेवटी सांगतात ना, we are going to stop. बघा, if the digit to be dropped is less than 5 then the preceding digit is left unchanged. आता हे परत एक्झाम्पल सांगता येणार नाही. एक्झाम्पल सगळे इथे लिहिलेले आहेत. पहिला रूल झाल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल त्याच्या खाली लिहायचं आहे. नेक्स्ट बघा, if the digit to be dropped is more than 5 then the preceding digit is raised by 1. पहिला रूल काय सांगतो की जो नंबर आपल्याला ड्रॉप करायचा तो 5 असेल आणि तो नंबर त्या 5 च्या आधीचा जो नंबर आहे तो जर 5 पेक्षा लहान असेल, सी इफ द डिजिट टू बी ड्रॉप्ड इज 5, जो डिजिट आपल्याला ड्रॉप करायचा तो 5 पेक्षा लहान असेल तर त्याच्या आधीचा जो नंबर आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही, तो नंबर ॲज इट इज राहील. हा जो नंबर आहे ह्याची अपोजिट कंडिशन सेकंड रूल मध्ये आहे. इफ द डिजिट, जो डिजिट आपल्याला ड्रॉप करायचा आहे तो जर 5 पेक्षा जास्त असेल तर त्याच्या आधीचा जो डिजिट आहे तो 1 ने वाढेल. म्हणजे इथं जर तो डिजिट लहान असेल तर त्याच्यामध्ये बदल होणार नाही, तो डिजिट 5 पेक्षा जास्त असेल तर तो 1 ने वाढेल. तिसरा जो आहे तो इफ द डिजिट टू बी ड्रॉप्ड इज 5 फॉलोड बाय द डिजिट्स अदर दॅन 1, जो डिजिट आपल्याला ड्रॉप करायचा आहे तो 5 असेल आणि तो 0 सोडून कोणत्याही नंबरनी तो फॉलो होत असेल, 0 सोडून इथं कोणताही नंबर प्रेझेंट असेल त्यावेळी त्याच्या आधीचा जो नंबर आहे तो 1 ने वाढणार आहे. चौथा आणि पाचवा रूल ते दोघं एकमेकांना अपोजिट आहेत. त्याचे एक्झाम्पल इथं आहेत. सी देअर इफ द डिजिट टू बी ड्रॉप्ड, जो डिजिट आपल्याला ड्रॉप करायचा आहे तो 5 असेल, तो जर 0 ला फॉलो करत असेल तर त्याच्या आधीचा जो नंबर आहे प्रिसिडिंग नंबर तो इव्हन असेल तर दॅट नंबर विल बी लेफ्ट ॲज इट इज, त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. त्याच्या अपोजिट असणारा पाचवा रूल इफ द डिजिट टू बी ड्रॉप करायचा हा 5 आहे, तो कुणाला फॉलो करतो? तो 0 ला फॉलो करतो. त्याच्या आधीचा जो प्रिसिडिंग नंबर आहे तो ऑड आहे, त्या केसमध्ये इव्हन आहे, इव्हनला तो ॲज इट इज राहतोय. इव्हन असेल, कोण इव्हन असला पाहिजे? 5 च्या जो आधीचा प्रिसिडिंग नंबर आहे हा इव्हन असेल, दॅट टर्म विल रिमेन ॲज इट इज, राउंडेड ऑफ करताना. आणि हा जर ऑड असेल तर इट इज रेज्ड बाय 1. सो दीज रूल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर GE. हे तुम्हाला पाठच करावे लागतील. बोर्डवरती जसे दिलेले आहेत तसे ते नोट्समध्ये लिहून घ्यायचे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. थँक्यू.